नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय लोळे गेली 5 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. यावर्षी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन टीचिंग जर्नीची सुरुवात करत आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचे विनायक क्लासेसमध्ये स्वागत आहे. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की मला 9वीला कमी मार्क आहेत, तर मी 10वीला जास्त मार्क पाडू शकतो का? तर नक्कीच पाडू शकतो, परंतु तुम्हाला त्यासाठी काही गोष्टी सुधाराव्या लागतील. काही गैरसमज आहेत ते दूर करावे लागतील, तरच तुम्ही सुधारू शकता, तरच तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. सर्वात मोठा गैरसमज काय आहे की मुलांना काय वाटतं, ज्या मुलाला 90-95% पडले तो वेगळा आहे, त्याच्या खूप जास्त लक्षात राहतं. त्याने एकदा वाचलं ना त्याच्या लक्षातून जातच नाही, तो दुसऱ्याच ग्रहावरून आलेला आहे, त्याच्याकडे काहीतरी वेगळीच पॉवर आहे. तर असं काही नाही, हा तुमचा फक्त गैरसमज आहे. तो मार्क पाडू शकतो तर तुम्हीही मार्क पाडू शकता. त्यामुळं सर्वप्रथम तुम्हाला हा गैरसमज दूर करायचा आहे की तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. तुम्ही दोघेही सेम आहात, बरोबर. तो मार्क पाडू शकतो तर तुम्हीही मार्क पाडू शकता. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे, मला 10वीला चांगले मार्क पाडायचे, तर ते पाडणार कसे, बरोबर. त्यासाठी तुम्हाला काय टेक्निक आहेत आणि स्ट्रॅटेजी आहे ते फॉलो करावे लागतील. महत्त्वाची गोष्ट काय, जे बेसिक आहे तुमचं मॅथ्स असेल, इंग्लिशमधलं बेसिक असेल, ते तुम्हाला क्लिअर करावं लागेल. म्हणजे मॅथ्समध्ये काय आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेल, म्हणजेच ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जे असेल ते तुम्हाला क्लिअर करावं लागेल. त्यात चुका होत असेल त्या थोड्याशा चुका दुरुस्त करायच्यात. सायन्स कशा बदलणार आहे, चिन्ह कसे बदलतात ते तुम्हाला क्लिअर करावं लागेल. ॲडिशन सबट्रॅक्शन जे होतात, म्हणजे फ्रॅक्शनचे ॲडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, ते तुम्हाला क्लिअर करावं लागेल. ह्या बेसिक गोष्टी, बरोबर, ते तुम्हाला क्लिअर करावं लागतील. मग तुमचा मॅथ्समध्ये कॉन्फिडन्स अजून वाढेल आणि चुका काय होतील, खूप कमी कमी होत जातील, बरोबर. आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण आपण बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स नावाने एक सिरीज लॉन्च करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मॅथ्समधल्या बेसिक गोष्टी आपण टाकणार आहे. कधी कधी त्या छोट्याशा गोष्टी आपल्याला विचारायची पण लाज वाटते, बरोबर. त्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपण तिथे टाकणार आहे. ते एकदा तुमच्या क्लिअर झाला तर तुमचं मॅथ्सचं फाउंडेशन क्लिअर होईल. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना अजून जास्त कॉन्फिडन्स येईल आणि चुका कमी कमी होत जातील. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमची अभ्यास करण्याची टेक्निक. तुमची टेक्निक खूप चुकीची आहे, ती तुम्हाला बदलावीच लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय करता, सायन्स एक चॅप्टर आहे तो तुम्ही घेतला, व्यवस्थित अभ्यास केला, तुम्ही 2-2, 3-3 महिने परत त्याच्याकडे पाहतच नाही. तुम्हाला वाटतं माझ्या लक्षात आहे, मला काय ते पाहायची गरज नाही, पण ते तसं होत नाही. ज्यावेळेस तुमची युनिट टेस्ट येते त्यावेळेस तुम्ही पाहता, नंतर डोक्याला हात लावता, अरे हे तर सगळं माझ्या लक्षातून गेलं. तर असं करायचं नाही. तुम्ही जो अभ्यास केला आज, बरोबर, तर त्याच्या नोट्स पण काढायच्या आहेत आणि त्या नोट्सची रिव्हिजन करत राहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी मुलांना काय करतो, एक टेक्निक सांगतो. आज तुम्ही एक टॉपिक वाचला, त्याच्यात तुम्ही नोट्स काढायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे आणि त्या आठवड्यातल्या शनिवारी किंवा रविवारी रिव्हिजन झालीच पाहिजे. ह्या टेक्निकने जर तुम्ही अभ्यास केला तर ह्या गोष्टी तुमच्या लाँग टर्मपर्यंत लक्षात राहू शकतात. म्हणजे आज अभ्यास करायचा आहे, त्याची उद्या रिव्हिजन करायची आणि परत शनिवारी रविवारी रिव्हिजन करायची आहे, बरोबर. तर समजा तुम्हाला आज 1 तास लागला ते अभ्यास करायला, बरोबर, एक टॉपिकचा तुम्ही अभ्यास करायला 1 तास लागला, त्याच्यानं तुम्ही नोट्स वगैरे काढल्या प्रॉपर. उद्या ते करायला तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. उद्या त्याची रिव्हिजन करायला फक्त 10 ते 15 मिनटं लागणार आहेत आणि रविवारी तुम्ही अभ्यास केला परत तर ते पण 10-15 मिनटात होणार आहे. म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला टाईम काय लागतो, कमी लागतो, बरोबर. म्हणजे जी गोष्ट तुमची झाली आहे त्याची तुम्ही रिव्हिजन केली तर तुम्हाला टाईम कमी लागणार आहे त्याचा अभ्यास करायला आणि ते गोष्ट तुमच्या लाँग टर्मसाठी लक्षात राहणार आहे. त्यामुळं अभ्यास करायची टेक्निक आपल्याला बदलायची आहे. नोट्स काढायचे, त्याची रिव्हिजन करायची आणि परत आठवड्यात एकदा रिव्हिजन करायची शनिवारी किंवा रविवारी. ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला मॅथ्स सायन्स जे काय तुम्ही अभ्यास करताय त्याच्यामध्ये चांगलेच मार्क पडणार आहेत. आता नोट्स काढताना मुलं काय करतात, जसं आहे तसंच पुस्तक लिहून काढतात किंवा डायजेस्टमधलं ॲन्सर आहे ते तसंच लिहून काढतात. तुम्हाला एखादं पुस्तक पब्लिश करायचं नाही हे लक्षात ठेवा. नोट्स ह्या कॉम्पॅक्टच पाहिजेत. तुम्ही काय करायचे, की पॉईंट्सच लिहायचे आहेत. अख्खं उत्तर जसे तसं, अख्खा टॉपिक जसं तसा लिहायचा नाही, की पॉईंट्स लिहायचे आहेत आणि त्याच्यानुसार एलॅबोरेट करायला, एक्सप्लेन करायला आपल्याला स्वतः यायला पाहिजे. अशा भाषेत त्या नोट्स काढायच्या आणि गाईडमधली पुस्तकामधली अवघड भाषा तिथे वापरायची नाही, सोपी भाषा वापरायची, तुम्हाला जी समजेल ती, बरोबर. तर त्या नोट्स तुमच्या नोट्स आहेत त्या इफेक्टिव्ह नोट्स होतील, बरोबर. त्यामुळे नोट्स काढताना सर्वात महत्त्वाची काळजी काय घ्यायची, नोट्स म्हणजे आपल्याला पुस्तक छापायचं नाही, त्या कॉम्पॅक्टमध्येच लिहायच्या आहेत, बरोबर. कमी जागेमध्येच बसवायच्या आहेत. तर आपल्याला रिव्हिजन करायला पण काय होणार आहे, टाईम कमी लागणार आहे, बरोबर. आणि आपलं फोकस फक्त की पॉईंटवर असणार आहे, सगळ्या सेंटेन्सवरती नाही. त्यामुळे नोट्स काढताना की पॉईंट्स हायलाईट करायचे आहेत, तशाच नोट्स काढायच्या आहेत. अजून एक खूप मोठी चूक काय होते, फॉर एक्झाम्पल मॅथ्समध्ये तुम्हाला एखादं क्वेश्चन सॉल्व करायला दिलं आहे, क्लासमध्ये असेल स्कूलमध्ये असेल दिलं आहे, तुम्ही काय करता, तो सॉल्व करता तुम्ही मध्ये आधी अडकला, तुम्ही काय करता, शेजारच्याकडे बघता, त्याचं कॉपी करून लिहिता, बरोबर.
ते तुम्हाला समजत नाही. तुम्ही फक्त आत्ता दाखवण्यापुरतं एक्झाम्पल लिहिलं, सॉल्व केलं आणि दाखवलं. पण ते तुम्हाला कळालं आहे का? ते तुम्हाला कळालेलं नाही. तुम्ही काय करायचं आहे, ते समजून घ्यायचे व्यवस्थित. आत्ता तुम्ही शेजारच्याची मदत घेतली, एक्झाममध्ये तुम्हाला कोण शेजारी असणार आहे का? नाही. त्यामुळं दुसऱ्याचं कॉपी करून लिहू नका. घरी असेल, क्लासमध्ये असेल, स्कूलमध्ये असेल, कॉपी करून लिहू नका. हां, तुम्ही जरी कॉपी करून लिहिलं तरी त्याला स्टेप विचारा, हे कसं आलं, ते कसं आलं. जर तुम्ही स्वतः त्या स्टेप समजून घेतल्या नाहीत तर तुम्हाला एक्झामला सॉल्व करता येणार नाही. आणि तुम्हाला स्वतःला आत्ता काय वाटणार, आत्ता मी लिहिलं आहे, आत्ता माझं पूर्ण झालं आहे. पण ते तुमच्या लक्षात राहणार नाही, कारण ते तुम्हाला समजलेलंच नाही. एक्झाममध्ये तुम्हाला सेम क्वेश्चन आला तर तुम्हाला ते कळणार नाही. त्यामुळं स्वतःला सोडवायला यायला पाहिजे, ह्याच्याकडे फोकस करा. बरीच मुलं काय करतात, क्लासेसमधले, स्कूल्समधले टेस्ट देत नाहीत, बंक करतात. तर ही खूप मोठी चूक आहे. ज्या टेस्ट होतील त्या टेस्ट तुम्हाला द्यायच्याच आहेत. भले तुम्हाला 0 मार्क पडू दे, काय अडचण नाही. टेस्ट दिल्यावर तुम्हाला कळतं की आपल्याला कोणता टॉपिक समजला आहे, कोणता टॉपिक नाही समजलेला आहे. बरोबर. एक्झामला कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत, आपला अभ्यास आहे तो बरोबर आहे का नाही, हे सगळं कळण्यासाठी एक मार्ग म्हणजे काय आहे, किंवा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे काय, टेस्ट. जेवढा तुम्ही टेस्ट देणार आहात तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहेत. बरोबर. तुम्हाला एक टेस्ट तुम्ही दिली, तुम्हाला कळलं आपल्याला 20 पैकी समजा 5 मार्क पडले, 15 मार्क आपले गेले कुठे ते तुम्हाला कळणार आहे. कोणत्या टॉपिकमध्ये गेले ते तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला असं वाटत होतं तो टॉपिक मला येतोय पण एक्झाममध्ये लिहिता येत नाही. मग तुम्हाला एक उलट संधी मिळाली की तुम्हाला आत्ताच कळलं आहे हा टॉपिक मला येत नाही, त्याचा मला अभ्यास करायचा आहे, इम्प्रूव्हमेंट करायचं त्याच्यामध्ये, आणि ती चूक फायनल एक्झाममध्ये होणार नाही. अल्बर्ट आइन्स्टाईनने पण हेच सांगितलेलं आहे, जर आपण आपल्या चुका मान्य केल्या तर आपण त्या सुधारू शकतो. वन्स वी ॲक्सेप्ट आवर लिमिट्स वी गो बियॉन्ड देम. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्हाला 90-95% पाडायचे तर किती अभ्यास केला पाहिजे. बरेच जण म्हणतात 8 तास अभ्यास केला पाहिजे, 10 तास अभ्यास केला पाहिजे. तर किती अभ्यास केला पाहिजे तर मला एवढे मार्क पडतील. तर अभ्यास तुम्ही किती वेळ करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही अभ्यास कसा करता हे महत्त्वाचं आहे. मी मुलांना काय सांगतो, तुम्ही 1 ते 2 तास अभ्यास करा. किती? 1 ते 2 तास, पण रेग्युलर अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास कसा ते पण लक्षात ठेवा. टर्म्स अँड कंडिशन काय येते, तुम्हाला शाळेतला होमवर्क सांगितलं आहे तो म्हणजे अभ्यास नाही, ते तुमचं रेग्युलर काम झालं. 1-2 तास अभ्यास कसा, तुमचा शाळेतला क्लासचा जो असेल होमवर्क तो सोडून तुम्ही स्वतः जो अभ्यास कराल तो 1-2 तास अभ्यास. नाही तर शाळेतलं मला होमवर्क करायचं, कंप्लीट करायचं, मी 3 तास अभ्यास केला, तो अभ्यास नाही. तुम्ही फक्त कंप्लिशन करताय. तो अभ्यास कधी होईल, जर तुम्ही लिहिताना त्याच्याकडे लक्ष असेल तर. पण काय होतं, तुम्ही टी व्ही बघता समोर किंवा कानात हेडफोन लावलेत आणि ते नुसतं लिहिता, त्याचा काही उपयोग नाही. ते सगळं सोडून जे तुम्हाला उद्या दाखवायचे शाळेत, क्लासमध्ये, शाळेत दाखवायचे ते सगळं सोडून जो तुम्ही अभ्यास करताल तो अभ्यास 1-2 तास रोज झाला पाहिजे. बरोबर. आणि त्याची दुसऱ्या दिवशी रिव्हिजन, आणि रविवार, शनिवार, रविवार त्याची परत एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. एवढा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 90-95% सहज पडू शकतात. पण अभ्यास कोणता पाहिजे, शाळेतला किंवा क्लासचा होमवर्क नाही, तो सोडून तुम्ही प्रिपरेशन जे करतात तो म्हणजे अभ्यास. हे गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर. तो तुम्ही फक्त 1-2 तास करा रोज, बस तेवढाच अभ्यास बस झाला, तुम्हाला चांगले मार्क 100% पडणार. आता तुम्हाला काय करायचं, एक छोटीशी डायरी करायची, त्याच्यामध्ये काय करायचं, रोजचा तुम्ही काय अभ्यास केला आहे ते लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आज सोमवार आहे, तुम्ही काय करायचं, सोमवारी काय केलं, मी एक्झरसाइज 3.1 सॉल्व केलं, सायन्सचा टॉपिक केला, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर केला. बरोबर. हे झालं तुमच्याकडे आजचा अभ्यास. त्यातला कोणकोणता टॉपिक आला तुम्ही, हां ह्या डेफिनेशन मी आज अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या दिवशी त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. बरोबर. हे झालं सोमवारचं लिहायचं, मंगळवारचं लिहायचं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. बरोबर. आणि शनिवार, रविवार तुम्हाला काय करायचे, हे सगळं 5 दिवसात जे केलं ना त्याची एकदा रिव्हिजन करायची आहे, म्हणजे तुमच्या त्या गोष्टी लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहतील. आता होतं काय, तुम्ही जर डायरी नाही लिहिली ना, तुम्ही सोमवारी काय अभ्यास केला आहे, मंगळवारी काय केलं आहे, बुधवारी काय केलं आहे, गुरुवारी काय केलं आहे, हे तुमच्या रविवारी लक्षात राहणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे डायरी असते ना, तुम्हाला क्लिअर लक्षात राहील मला ह्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे. आता मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगणार आहे. काय करायचे, तुम्ही एक पेपर घ्यायचा आहे, वहीचा घ्या किंवा ड्रॉइंग पेपर घ्या, त्याच्यावरती काय लिहायचं आहे, तुम्हाला 10वीला जेवढे मार्क पाडायचे त्याच्यावरती मोठ्या अक्षरात लिहायचे, 90%, 95%, 96% जे काय असेल ते त्या पेपरवरती ठळक अक्षरामध्ये लिहायचं आहे. आणि तो पेपर तुमच्या स्टडी टेबलच्या समोर किंवा तुम्ही पुस्तकं ठेवायच्या रॅकमध्ये, कपाटामध्ये तिथं लावायचा आहे. तो तुम्हाला रोज दिसला पाहिजे की 10वीला मला एवढे मार्क पाडायचे आहेत. या यूट्यूब चॅनलवरती आपण 10वीचं पूर्ण मॅथ्स शिकवणार आहोत. मॅथ्समधले अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, सगळे कन्सेप्ट असतील, सगळे थेरम्स असतील, सगळे प्रॅक्टिस सेट असतील, सगळे प्रॉब्लेम सेट असेल, सर्व आपण या चॅनलवरती टाकणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमधून काही व्हॅल्यू मिळाली असेल, तुम्हाला आमच्याकडून मॅथ्स शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.